नवरात्राचे दिवस राणीसाहेबांच्या सुटकातच गेले. दसरा उजाडला, खान वाईला आला. त्याने तळ दिल्याची बातमी यापूर्वी आली होती. कृष्णाकाठला धरून खानाचा तळ पडला होता. राजांना स्वतःच्या दुःखाचा विचार करायला वेळ नव्हता. राजांनी आपले दुःख मनात खोल दडवून ठेवले आणि राजे परत हिमतीने उठले. सदैव सावध राहण्याची ताकीद साऱ्या गडांना दिलीच होती. गडाखालच्या मुलुखात खान आला तर विरोध न करता सामील व्हावे अशी सूचना दिली गेली. सोनोपंत डबीर म्हणाले, राजे, हा हुकूम कशासाठी? प्रजा राहिली तर स्वराज्य ना. खान आला आहे, तो आपल्या मुलखात हात पसरल्याखेरीज थोडाच राहणार. आमची सारी फौज प्रतापगडाशी आज गोळा होत आहे. प्रजेने विरोध केला तर खान आमचा प्रदेश बेचिरा करील. त्यापेक्षा खानापुढं मान तुकवली तर प्रजेला अधिक तोशीच पडणार नाही. राजांनी केलेले भाकीत अगदी खरे ठरले. खानाने पाहता पाहता शिवाजीचा प्रदेश बळकाविला. खानाचे सरदार राज्यात पसरले. जाधवाने सुपे प्रांत काबीज केला. पांढऱ्याने शिरवळला ठाणे दिले. खराट्याने सासवड घेतली. हिलालने पुण्यात तळ दिला आणि हबशी सैफखानने तळ कोकण व्यापले. पण कुठे देखील विरोध झाला नाही, चकमक झडली नाही. शिवाजीचा प्रदेश आपण जिंकतो आहोत जेव्हा शिवाजी कुठे ना कुठे मैदानात उतरेल असे खानाला वाटत होते. पण शिवाजीचा कुठेच पत्ता नव्हता. खान चिंतातूर बनला. खानाचे व्याप राजांना कळत होते. त्यांच्या चिंता वाढत होत्या. खानाला कुठे विरोध जरी केला नाही तरी खानाचे सैन्य मुलुखात लूट व विध्वंस करीत होते. त्या बातम्यांनी राजांचे मन कष्टी बनले होते. सदरेवर सारी मंडळी हजर होती. मानकोजी दहा तोंडे सारे ऐकत होते. मानकोजी दहा तोंडे म्हणजे राजांचा जुना माणूस. दादोजी कोंडदेवांच्या बरोबर शहाजीराजांनी जी विश्वासू माणसे पाठविली त्यात मानकोजी दहा तोंडे होते. राजांच्या पहिल्या बागेत तेच सरनोबत होते. लोहगड विसापूरचा ताबा याच मानकोजी दहा तोंड्यांनी घेतला होता. मानकोजींचे वय झाल्यामुळे राजांनी नेताजींना सरनोबत केले आणि त्या दिवसापासून मानकोजी सदरेच्या सल्लागारात आले. राजांच्या सदरेवर मानकोजींना भारी वजन होते. खानाचे पराक्रम ऐकून मानकोजी म्हणाला, राजे, हे असलं ऐकण्यापरी जागा बघून एक दोन थपडा लावल्या तर खान सबुरीनं वागल. कोणीतरी हा विचार मांडायला हवा होता. फिरंगोजी, तानाजी, येसाजी या साऱ्या मंडळीने मानकोजींचे मत उचलून घेतले. राजांनी सर्वांना बोलू दिले. मग ते म्हणाले, मानकोजी, हे काय आम्हा वाटत नाही. हे बघण्यात का आम्हाला सुख आहे. पण या प्रसंगात शत्रूशी कोठेही उघड्यावर लढाई घ्यायची नाही हे आम्ही पक्क ठरवलं आहे. आम्ही बाहेर पडावं म्हणून खानाचे उपद्व्याप चालू आहेत. खान त्याचीच वाट पाहतो आहे. मग आता? येसाजी विचारले. आता शक्यतो लवकर जावळी गाठायची. तिथं बसून राहायचं. कुठवर? खान जावळी शिरेपर्यंत. राजेला जावळीला जायला निघाले. जिजाबाईंचे मन पिळवटून निघाले होते. राजांचा सईबाईंच्या वरचा लोभ त्यांना माहीत होता. आपले दुःख दाबून ठेवून वावरणाऱ्या राजांना पाहून त्यांचे मन व्यथित होत होते. जिजाबाई म्हणाल्या, राजे, थोडे दिवस थांबता येणार नाही का? नाही मासाहेब, प्रत्येक दिवस मोलाच आहे. अरे पण सई जाऊन पुरते. क्षणभर राजांचे अंग ताठरले. राजे म्हणाले, मासाहेब, त्याला सुद्धा नशीब लागतं. कोणत्याही गोष्टीचा फार आनंद मानायला किंवा दुःख करायला परमेश्वरानं आमच्या जीवनात उसंत ठेवलीच नाही. सायंकाळी सदर भरली. जिजाबाई बैठकीवर बसल्या. नेताजी पालकर, आत्रे, मालकोजी, पाणसंबळ, कृष्णाजी नाईक, मोरोपंत पिंगळे ही खाशी माणसे हजर होती. राजांनी आपला बेत सांगितला. खानाशी युद्ध म्हणजे राजांचा पराभव हे साऱ्यांना स्पष्ट दिसत होते. खान पुऱ्या तयारीनिशी आला होता. सारे बेचैन होते. फिरंगोजी म्हणाला, खानाशी तह केला तर? तह? राजे हसले. आम्हाला चढे घोड्यानिशी जिवंत पकडून नेण्याची खानाची प्रतिज्ञा विसरलात वाटतं. दादा महाराजांना जसं त्यानं मारलं तसं तो आम्हाला मारील म्हणून सल्ला करणे नाही. युद्ध करून मारिता मारिता जे होईल ते करू. मानकोजी म्हणलं, हे कठीण कर्म सिद्धीस गेलं म्हणजे बरं, नाही तर कसं होईल? राजे म्हणाले, मानकोजी, आता मात्र आपण म्हातारे झालात हे पटलं. नाहीतर हे उद्गार येते ना? जिजाबाई म्हणाल्या, राजे, काळजीपोटी असे शब्द येतात. ते आम्ही जाणतो मासाहेब. महाभारताचा प्रसंग आठवा. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, जिंकलंस तर पृथ्वीचं राज्य भोगशील, मेलास तर स्वर्गाचा मानकरी होशील. आम्ही सल्ला केला तरी प्राण न नाश स्पष्ट दिसतो. युद्ध केली याने जय जाहल यास उत्तम. प्राण गेला तरी निदान कीर्ती तरी राहील. जावळीत बसून खानातला तोंड द्यायचा विचार पक्का झाला आणि
रात्रीची बैठक मोडली. महासाहेबांना रात्रभर झोप लागली नाही. डुलकी लागली तरी दचकून जागे व्हायला होत होते. खानासारख्या बलवत्तर सेनापतीपुढे राजांचा पाडाव लागेल का? याच खानाचे फर्जंद शहाजीराजांना बेड्या ठोकून विजापूरभर त्यांची धिंड काढली होती. शंभूराजांना यानेच गिळले होते. तुळजापूरच्या भवानीवर घण घालणारा हा खान शिवाजीराजांना कचरेल का? जिजाबाईंनी आपले अश्रू टिपले. त्या उठल्या. मनोहरी आत आली. जिजाबाईंनी विचारले, म्हणू राजे उठले? जी, आंघोळ सुद्धा झाली. जिजाबाई उठल्या. तोंड धुवून त्या राजांकडे गेल्या. तेव्हा सामानाच्या संदुक्या उचलल्या जात होत्या. राजांचा चेहरा प्रसन्न होता. राजे पाया पडत म्हणाले, आम्ही आता आपल्या दर्शनाला येणारच होतो. मासाहेब, आज आम्हाला स्वप्न पडलं. कसलं? देवीने आम्हाला दृष्टांत दिला. मातेनं आम्हाला अभय दिलं. सांगितलं, आम्ही प्रसन्न आहोत. सर्वस्व सहाय्य तुला आहे. तुला आहे. तुझे हात ते अफजल मारवितो. तुझला यश देतो. तू चिंता करू नको. असे बोलून माता अदृश्य झाली. आम्ही जागे झालो. पहाट झाली होती. जिजाबाई म्हणाल्या, बरं झालं. आता तिनंच आम्हाला राखायचं. शिवबा, आम्ही रात्री ठरवलंय. आम्ही पण गडावर येणार. मासाहेब, राजे, जे व्हायचं असेल ते होऊ दे. पण आता तुम्हाला नजरेआड करावं असं वाटत नाही. मासाहेब, आम्हाला नजरेआड करू न देण्यास स्वराज्य नजरेआड करून कसं चालेल? तुमच्या भरवशावर तर आम्ही जातो आहोत. आमचा कसला भरवसा? जिजाबाई कळवळल्या. बोलून चालून लढाई. आम्ही खानाला मारू हा आमचा विश्वास आहे. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. शिवबा, राजांचा आवाज कठोर बनला. मासाहेब, डोळ्यात पाणी आणायची ही वेळ नव्हे. एका महासाहेब, आमचं काही बरं वाईट घडलं तर धीर खचू न देता शंभूबाळांना हाताशी धरून राज्य चालवण्याची जबाबदारी तुमची आहे. इथं आईच्या मायेला जागा नाही. त्याचकरता शंभूबाळांना तुमच्यासह इथं ठेवून जात आहोत. मासाहेबांनी राजांना मिठीत घेतले. राजांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. राजे हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाले, मासाहेब, सावरून घ्या. नाहीतर आपण अश्रू ढाळलेत पाहताच दाराशी उभे असलेले राणीमंडळ कोलमडून पडेल आणि आम्हाला बाहेर पावलं टाकणं ही अशक्य होईल. मासाहेबांनी अश्रू टिपले. जिजाबाईंसह राजे देवघरात गेले. राजांनी देवापुढे मस्तक टेकले. सोयराबाईंनी पुढे होऊन राजांच्या हातावर दही घातले. राजांनी सर्वांवर नजर फिरवली. नाक ओढल्याचे आवाज येत होते. राजांनी जिजाबाईंच्या पायावर मस्तक ठेवले. जिजाबाईंनी राजांना उराशी कवटाळे अश्रू ओघळले. राजांनाही काही बोलणे जमत नव्हते. शिवबा, सांभाळून. खान धोकेबाज आहे. तुमच्या दादा महाराजांना विसरू नका. त्यांचं उसनं फेडून घ्या. विजय होऊन घरी या. येतो महासाहेब. चिंता करू नका. तुमच्या आशीर्वादानं, भवानी मातेच्या कृपेनं आम्ही या संकटातून पार पडू हा आमचा विश्वास आहे. अफजल खान मारून गर्दीस मिळवून आम्ही आपल्या दर्शनास येऊ. सदरेवर फिरंगोजी, शामराज पंत, सोनोपंत ही मंडळी होती. साऱ्यांचे मुजरे झाले. राजांनी विचारले, सामानाच्या गाड्या पुढे गेल्या? हो, पेशव्यांनी सांगितले. फिरंगोजी, संभाजीराजे, मासाहेब आता तुमच्या जबाबदारीवर. अफजल खान मरून जय झाला तरी माझा मीच आहे. एखादे समयी युद्धी प्राणनाश झाला तरी संभाजीराजे आहेत. त्यांस राज्य देऊन त्यांच्या आज्ञेत तुम्ही राहणे. आम्ही उभे केलेले महाराष्ट्र राज्य त्या अवघ्यांनी हिंमत धरून राखावे. येतो आम्ही. राजे वाड्याच्या दारात आले. त्यांनी वळून पाहिले. व्याकुळ जिजाबाई चौकटीवर आधार घेऊन उभ्या होत्या. राजांनी मान वळवली व ते वाड्याबाहेर पडले. मोत्तद्दार राजांचा आवडता घोडा धरून उभा होता. अश्वपथक सज्ज होते. राजे घोड्यावर स्वार झाले आणि हुजऱ्याच्या खांद्यावर असलेला संभाजी ओरडला, आबा. तशातही सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजांनी खुणावतच हुजऱ्यापुढे झाला. राजांनी शंभूबाळांना उचलले. पुढे घेतले. घोड्याला टाच मारली. मैदानाचा एक फेरा पुरा करून राजे परत आले. राजांनी शंभूबाळांचा मुका घेऊन त्यांना फिरंगोजीच्या हाती दिले आणि कूच करण्याची इशारत दिली. नौबत झडली. राजे अश्वपथकाचा गड उतरू लागले. जावळीची पागा आणि छावणी पाहून प्रतापगडावर जायला राजांना संध्याकाळ झाली. राजांच्या सामानाबरोबर गेलेले मानकोजी, 10 तोंडे, मोरोपंत पिंगळ्यांसह गडाच्या प्रथम दरवाज्यात स्वागतासाठी उभे होते. राजे गडाच्या दरवाजापाशी पाय उतर झाले. राजे सर्वांसह पायऱ्या चढत होते. नजर गडावर जात होती. ठाई ठाई चौकी पहारे बसवले होते. मोक्याच्या जागी तोफांचे मारे होते. राजे गडावर आले. गडाच्या प्रथम माचेवर उभे राहून त्यांनी मुलखावर नजर टाकली. सूर्याच्या मावळत्या किरणात कोयना खोरे उजळून निघाले होते.
समोर महाबळेश्वर उभा होता. राजांनी महाबळेश्वरला वंदन केले. राजे बालेकिल्ल्याकडे चालू लागले. बालेकिल्ल्यात प्रवेश करताच समोर सदर दिसू लागले. सदरेसमोर केदारेश्वराचे सुबक मंदिर होते. राजे जेव्हा प्रथम डोंगरावर आले होते तेव्हाच त्यांना हे शिवलिंग सापडले होते. तो शुभ शकून समजून राजांनी देऊळ बांधण्याची आज्ञा केली. केदारेश्वर हे नाव ठेवले. राजांनी केदारेश्वराचे दर्शन घेतले आणि राजे वाड्याकडे वळले. प्रतापगडाच्या अगदी उंच जागेवर मोरोपंतांनी वाडा बांधला होता. वाडा आकाराने लहान होता पण सुबक होता. सुरुदार खांबानी दर्शनी भाग सजला होता. पुढच्या चौकावर माडी होती. महिरपी खिडक्यांनी ती सुशोभित झाली होती. राजे आपल्या महाली आले तेव्हाच दारातच त्यांचे पाय खिळले. आलेले सामान मनोहरी नीट लावून घेत होती. दासींची धावपळ महालात चालू होती. राजांना पाहताच दासी अदबीने उभ्या राहिला. संदुकीतून काढलेला अंगरखा तसाच हाती घेऊन मनोहरी उभी राहिली. राजे म्हणाले, कोण मनोहरी, तू इथे कशी? मनोहरी म्हणाली, माँसाहेबांनी पाठवलं. त्या म्हणाल्या, कपड्यालत्त्यांची काळजी घेणारं तिथं कोणी नाही. राजे हसून म्हणाले, माँसाहेबांनी सांगितलं, मग आम्ही काय करणार? ठीक आहे, लावून घे सामान. सर्व आलं का ते नीट पहा, आम्ही खाली जातो. राजे वळले. मागून आवाज आला, जरा थांबावं. राजे थांबले. मनोहरी अंगरखा ठेवून पुढे आली. तिचा चेहरा व्यथित झाला होता. तिने राजांच्या समोर मूठ उघडली. मनोहरीच्या हातात सईबाईंची प्रवाळाची अंगठी होती. त्या अंगठीच्या दर्शनाने राजे घायाळ बनले. त्यांनी विचारले, ही तुझ्याकडे कशी? मनोहरीचे डोळे भरून आले. ती म्हणाली, राणी साहेबांना जेव्हा जास्त झालं तेव्हा आपण याल म्हणून ही अंगठी त्यांनी माझ्याकडे दिली होती. सांगितलं होतं की मी गेल्यावर ही त्यांना दे. राजगडावर वेळ मिळाला नाही, अंगठी देता आली नाही. मनोहरीने डोळे टिपले. राजे निश्वास सोडून म्हणाले, आम्ही आमची आठवण म्हणून ही अंगठी राणीसाहेबांना दिली होती. त्यांनी विश्वासानं ती तुझ्या हाती दिली. राणीसाहेबांची आठवण म्हणून ती तुझ्या बोटात ठेव. एवढे बोलून राजे निघून गेले. मनोहरी चकित होऊन राजांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. राजे गडावर आले आणि सारे जावळी खोरे चैतन्यमय झाले. महाराजांचे जीवाभावाचे सारे सरदार गडावर गोळा होत होते आणि एके दिवशी कान्होजी जेधे येत असल्याची वर्दी गडावर आली. राजांना ते ऐकून फार समाधान वाटले. कान्होजी गडावर आले. कान्होजींनी आपला शब्द खरा केला होता. कान्होजी एकटे आले नव्हते. कान्होजींच्या बरोबर शितोळे, खोपडे, गायकवाड, डोहार, मारणे, कोंडे, मरोळ, शीळ, मकर वगैरे सारे देशमुख वतनदार आपल्या जमिनीशी आले होते. देशमुख आले म्हणजे इतरही वतनदार आले. कान्होजींनी उत्साह आणला, प्रेम आणले, राजनिष्ठा आणली. त्याने राजांचा विश्वास दुणावला. साऱ्या सरदारांनी, देशमुखांनी, वतनदारांनी बेलरोटीची शपथ घेऊन राजनिष्ठा व्यक्त केली. राजांनी सर्वांनाच एकाच पंक्तीला घेऊन भोजन केलं. राजांची पागा 7,000 वाढली होती. पायदळही 3,000 जमा झाले होते. कान्होजींनी विचारले, राजे, लढाईचा बेत मोठा दिसतो, खाणाची कुमक भारी असणार. कान्होजी, जावळी खोऱ्यात येणाऱ्या 100 शत्रूंना आमचा माणूस पुरेसा आहे. आमची कुमक नुसती माणसांची नाही. आमच्या मागे रक्षणार्थ सह्याद्रीची कूस उभी आहे. आशीर्वाद द्यायला महाबळेश्वर आहे. इतरांप्रमाणे शरणागती पत्करून कायमचे ताबेदार राहणार की नव्याने स्थापन झालेल्या आपल्या हिंदवी स्वराज्याच्या उपक्रमाची परिपूर्ती करून एकदाचे सर्व शृंखलांतून मुक्त होणार याचा निकाल या मोहिमेत लागण्याचा आमचा निश्चय आहे. पण खान वाई सोडेल का? त्याला सोडावीच लागेल. खानाबरोबर प्रतापराव मोऱ्यांसारखी माणसं आहेत. जावळीवर पुन्हा ताबा मिळवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. त्यांच्यासारखी बरीचशी या भागाची माहितीगार माणसं खानानं आणली आहेत. आपल्या सामर्थ्याच्या घमेंडीवर खान आपण जाऊ तिकडे वळेल. तो नाही वळला तर वळवावा लागेल. प्रतापगडावर बसून राजे जसा विचार करीत होते, अंदाज बांधित होते, तसा खानही वाईत बसून राजांची हालचाल समजून घेत होता. खान त्रस्त झाला होता. शिवाजीचा एवढा मुलूक ताब्यात आणला, एवढी लूट केली, पण शिवाजी जावळी सोडून कसा बाहेर पडत नाही याचे खानाला कोडे पडले. एवढी मोहीम चालवूनही सारे कसे शांत होते? ही शांतता खानाला बेचैन करीत होती. जावळीजवळ गोळा केलेल्या सैन्याची खबर खानाला मिळाली होती. शिवाजीला अधिक उसंत देणं म्हणजे नव्या संकटाला तोंड देणं हे खान ओळखून होता. खानाने शिवाजीचा अंदाज घ्यायचे ठरवले. त्याने शांततेला तोंड फुगवले. खानाने आपला वकील कृष्णाजी भास्कर याला वकील म्हणून प्रतापगडावर पाठवायचे ठरवले. बलाढ्य शत्रूचा वकील आपणाहून राजांच्या दरबारीत येत होता. खानाचा वकील आपणहून भेटायला येतो यावर कुणाचाच विश्वास बसेना.
खानाचा वकील कृष्णाजी भास्कर आपल्या अश्वपथकासह गडाच्या पायथ्याशी आल्याची वर्दी केली. राजांनी जेधे, पाणसंबळ, पंताजी गोपीनाथ, अण्णाजी पंत यांना वकिलासमोर जाऊन मानाने गडावर घेऊन यायला पाठवले. सारांच्या लक्ष आता वकिलाकडे लागले होते. गडाच्या दरवाजाशी पंतांजी गोपीनाथ हे कृष्णाजी भास्करांना सामोरे आले. कृष्णाजी भास्कर चिलचिलट अंगलटीचे, उंचेपुरे देखणे होते. त्यांचे घारे डोळे मानाचा ठाव घेणारे होते. डोक्याला पगडी, अंगात रेशमी पिवळा अंगरखा आणि कमरेस तलम मलमली धोतर परिधान केलेले कृष्णाजी आपल्या नजरेने गड आणि परिसर निरखित होते. पंताजी गोपीनाथांनी त्यांची ओळख करून दिली. पंताजी म्हणाले, आपल्या भेटीसाठी राजे वाट पाहत आहेत. आम्ही येण्याआधीच आमच्या आगमनाची वार्ता आली असेल, नाही? पंताजी हसले, म्हणाले, मोठ्या माणसांच्या हालचाली इतक्या लपून राहत नाहीत. चलावं. कृष्णाजी गड निरखीत चढले. गडाच्या कडेकोट बंदोबस्त त्यांच्या नजरेतून सुटत नव्हता. गडाच्या सदरेवर येताच दुहेरी तटबंदीने बंदिस्त असलेला गड कृष्णाजी भास्करांच्या नजरेत भरला. गडावरच्या चौक्या, पहारे, बुरुजांवर पल्लेदार तोफा, तोफगोळ्यांचे ढीग सारे पाहून कृष्णाजींच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. ते पंताजींना म्हणाले, पंत, इथं तर लढाईची जय्यत तयारी दिसते. गैरसमज होतो. राजांच्या कोणत्याही गडावर हा नेहमीच बंदोबस्त असतो. देवदर्शन घ्यावं. केदारेश्वराचं दर्शन घेऊन कृष्णाजी भास्कर वाड्याकडे येऊन लागले. राजे कपडे करून आपल्या महाला तयार होते. कृष्णाजी भास्कर सदरेत आलेत. सदरेच्या सरदारांच्या ओळखी करून दिल्या गेल्या आणि राजांचे बोलावणे आले. पंत बैठकीच्या जागी कृष्णाजींना घेऊन गेले. राजे बैठकीवर बसले होते. कृष्णाजींची ओळख पंतांनी करून दिली. राजांनी मुजऱ्याचा स्वीकार केला व ते म्हणाले, आम्ही आपलं भाग्य समजतो की खानसाहेबांनी आमची आठवण ठेवली. कृष्णाजी पंत म्हणाले, राजे, खानसाहेब का परके आहेत? त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रेमभाव आहे. तसं नसतं तर एवढ्या बलशाली खानांनी आपल्याकडे मला पाठवलं नसतं. खान साहेबांना आमचे धन्यवाद द्या. जसे महाराज साहेब तसे खान आपणास वडील आहेत. त्यांची भेट झाली तर जरूर घेऊ. कृष्णाजी भास्करांनी खानाचे पत्र पुढे केले. राजांनी पंताजी गोपीनाथांच्याकडे पाहिले. पंताजींनी पत्र घेतले, उघडले. पंताजी वाचू लागले. तुमचा उद्धटपणा शहाच्या मनात झोंबत आहे. निजामशाही बुडाल्यानंतर स्वस्त हस्तगत केलेला मुलूक आदिलशहाने मोगलांना तहा दिला होता. तो डोंगरी किल्ल्यांनी भरलेला मुलूक तुम्ही काबीज केल्यामुळे तेथील राजा जळफळत आहे. चंद्ररावांचे विस्तीर्ण राज्य तुम्ही हरण केलं आहे. कल्याण भिवंडी घेऊन तुम्ही अल्लाह परवदिगाराच्या मशिदी जमीनदोस्त केल्या आहेत. काजी व मुल्ला यांना कैद केलेले आहे. त्यासाठी राजा, माझ्या आज्ञेप्रमाणे तू संधी कर आणि सर्व किल्ले व मुलूक देऊन टाक. सिंहगड, लोहगड, पुरंदर, चाकण, नीरा व भीमा यातील प्रदेश सोडून दे. एकंदरीत आमची धडगत दिसत नाही, राजे म्हणाले. कृष्णाजी भास्कर म्हणाला, राजे, माझा सल्ला विचाराल तर खान म्हणतात त्याप्रमाणे सल्ला करावा. तसं झालं नाही तर खानाची भारी फौज आपणावर तुटून पडेल. खानाची ताकद किती प्रचंड याचा तपशील राजांना मिळालाच असेल. ते आम्ही जाणतो. पण खान साहेब एक विसरतात. आम्ही शहाजी राजांचे पुत्र आहोत. आमचे एक बंधू अपघाती मृत्यू पावले. विजापूरच्या फर्जंद शहाजी राजांना दुसरा मुलगा गेलेला परवडायचा नाही. कृष्णाजी भास्कर चकित झाले. हा अनोखा वार होता. आपला पावित्रा बदलीत कृष्णाजी म्हणाले, पण एवढ्या दूरवर गोष्टी न्यायची जरुरीच काय? आपण वाईला आलात, खुल्लमखुल्ला गोष्टी झाल्या तर सारे गैरसमज दूर होऊन जातील. कृष्णाजी, गैरसमज आमचे नाहीत. कल्याणला मशिदी पाडल्या हे खरं की खोटं हे खानाने मनात आणलं तर कळायला फारसा वेळ लागणार नाही. स्वतःच्या आचरणावर खान अंदाज बांधतात म्हणून अशी गफलत होते. बारीक सारी गोष्टी मनात न आणल्या तरच यातून काहीतरी चांगलं निघेल. आमच्या मनात काही नाही. आम्ही मनमोकळेपणाने विचार करू. आपण राहावं, आमचं उत्तर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे. जशी आज्ञा, कृष्णाजी भास्कर म्हणाले. राजांनी कृष्णाजींना मानवस्त्र देऊन त्यांना निरोप दिला. कृष्णाजी भास्करांची एक स्वतंत्र घरात व्यवस्था केली होती. तिकडे कृष्णाजी पंतांना पाठवून राजे आपल्या महाली गेले. सदरेवरची मंडळी पंतांच्या भोवती गोळा झाली. खानाच्या पत्राचं राजे काय उत्तर देतात याबद्दल प्रत्येकाच्या मनात विचार सुरू झाले. दुसऱ्या दिवशी राजांनी आपले सर्व विश्वासू मातबर गोळा केले. त्यांना घेऊन एकांतात खलबत बसले. खानाच्या पत्राचा
मसुदा सांगण्यात आला. राजांनी खानाकडून अभय देऊन शपथ घेऊन वाईला भेटावे असा अनेकांनी सल्ला दिला. राजे म्हणाले, खान इतका सोपा वाटतो. मित्राचा अंदाज चुकला तरी चालतो, पण शत्रू त्याचा अंदाज कमी करून चालत नाही. शत्रूचं पुरं वजन वाढवूनच शत्रूला पाहावं हे आमंत्रण इतकं साधं नाही. ज्या खानाला विजापूर दरबारानं आम्हा सफा करून जीवे मारून टाकण्याची आज्ञा दिली आहे, तो इतक्या सरळपणाने भेटेल? या खानाची कर्तुक आठवा. शिऱ्याच्या कस्तुरी रंगाला भेटीला बोलावून यानंच ठार केलं. खान महम्मदाचा खून यानंच केला. एवढंच काय, पण खुद्द आमचे दादा महाराज यांना याच दगलबाजानं विश्वासघातानं मारलं. खानाला भेटायचं झालं तर त्यानं इथंच येऊन भेटलं पाहिजे. खान तयार होईल. पाहू, जगदंबेच्या मनात असेल तर होईल. त्यानंतर राजांनी पंताजी गोपीनाथांची एकांती भेट घेतली. पंताजी गोपीनाथ म्हणजे बुद्धीचे आगर, धूर्त, खास मुरब्बी आणि विश्वासाचा माणूस. एवढा घरोबा की सारे पंतांना पंताजी काका म्हणत. पंताजी येताच राजे म्हणाले, पंत, खानाचा वकील आला. म्हणजे रिवाजाला धरून आमचाही हेजीब खानाच्या गोटात जावयास हवा. आमचे हेजीब म्हणून तुमची निवड केली आहे. आम्ही कृष्णाजी भास्करांसह निरोप देतो. तुम्ही नंतर अफजलकडे जावं. जशी आज्ञा. पंत, आमचा तुमच्या निष्ठेवर विश्वास आहे. खान होईल त्या मार्गानं वळवायला हवा. ते कसब तुमचं आहे. राजांनी कृष्णाजी भास्करला बोलवले. कृष्णाजी पंत येताच राजे म्हणाले, कृष्णाजी भास्कर, आम्ही खानाच्या पत्राचं उत्तर तयार केलं आहे. ते तुमच्याबरोबर दिलं तर योग्य होणार नाही. रिवाजाला सोडून होईल. त्यासाठी खानांच्याकडे आम्ही आमचे हेजीब पंताजी गोपीनाथ यांना पाठवित आहोत. तुम्ही त्यांची व खानाची भेट घडवून द्यावी. जशी आज्ञा. कृष्णाजी भास्कर म्हणाला. खानाच्या वकिलाला वस्त्रे देऊन सन्मानाने पाठवले गेले. दुसऱ्या दिवशी पंताजी गोपीनाथ खानाकडे जायला निघाले. राजांनी त्यांना एकांती घेतले. राजे म्हणाले, तुम्ही खानाशी सर्व बोलणी करा. आमचा मनसुबा तुम्हास माहीतच आहे. खानाकडून प्रत्येक गोष्टीला क्रियाशपथ घ्या. त्यांनी मागितली तर बेलाशक द्या. अनमान करू नका. तुमच्याबरोबर माणसं देत आहो. ती सारी नजरबाज आहेत. खानाचा हेतू काय आहे याची पुरी खात्री करून घ्या. जेवढं पाहता ऐकता येईल व समजून घेता येईल तेवढं करून माघारी या. खानाकडे जाताना पालखीतून खाशा इतमामानं जा. भवानी तुम्हास यश देव. पंताजी गोपीनाथांनी राजांना निरोप घेतला. कृष्णाजी भास्कर आल्याचे कळताच खानाने तातडीने बोलावणे पाठवले. शिवाजीचे उत्तर ऐकायला खान अधीर झाला होता. कृष्णाजी भास्कर आला. खान शाही बैठकीवर बसून हुक्का पित होता. कृष्णाजीकडे पाहत तो गरजला, का हो कृष्णाजी, कुछ हले मुलाकात बयान करू. आपलं पत्र शिवाजीला दिलं. पत्रामुळे शिवाजी पुष्कळ नाराज दिसला. खान खुशीने हसला. आपली ताकद शिवाजीला पुरी माहीत आहे. मग यायला तयार झाला? नाही, शिवाजी इथं यायला भीतो. मी सांगितलं की खानसाहेबांचा राग भारी असतो. खानसाहेब चालून आले तर ते परवडायचं नाही. फिर? शिवाजी म्हणाला की खानांना सांगा, फर्जंद शहाजीराजांना पण दुसरा मुलगा गेल्याचं आवडणार नाही. अफजल खानच्या हातातील हुक्क्याची नळी सुटली. ती खानाने उचलली आणि तो मोठ्याने हसला. म्हणाला, दुश्मन हुशियार, तेज मालूम होता है. कृष्णाजीने शिवाजीचा गड मुलूक सारी माहिती खानाला दिली. राजांचा वकील येत असल्याचे सांगितले. खान विचार करीत होता. शिवाजीचा अंदाज लागला नव्हता. कुठेतरी पाणी वाढत होते. दुसऱ्या दिवशी पंताजी गोपीनाथ खानाच्या छावणीत आले. कृष्णाजी पंत त्यांना सामोरे गेले. गोपीनाथ पंत खानाच्या गोटाकडे जात होते. मागे पुढे स्वार जात होते. मध्ये पांढऱ्या कपड्यांच्या भोयांनी पंतांची पालखी तोलली होती. दांडीच्या गोंड्यांना धरून गोपीनाथ पंत छावणीवर नजर टाकीत होते. पालखी सुशोभित होती. पुढच्या दांडीला लावलेले चांदीच्या व्याघ्रमुखाचे डोळे माणकाचे होते. भगव्या रेशमी वस्त्रांनी पालखीच्या रेशमी दांड्या झाकल्या होत्या. खान गोपीनाथांची वाटच पाहत होता. गोपीनाथांनी खानाला मुजरा केला. कृष्णाजी पंतांनी राजांच्या वकिलाची ओळख करून दिली. खाजगी भेटीची विनंती केली. खानाने साऱ्यांना दूर केलं. गोपीनाथ पंत खानाला म्हणाले, आपल्या पत्रानं राजांना धन्यता वाटली. राजांनी आपल्याला उत्तर पाठविले आहे, वाचा. पंताजी गोपीनाथ वाचू लागले. आपली आज्ञा शिरसा मान्य. आपण कृपावंत म्हणूनच माझ्या गुन्ह्यांना माफी करू धजलात. आपण मागता आहात ते सारे किल्ले व जावळी मी द्यायला तयार आहे.
ज्यांच्या पुढे नजर वर करून पाहणं कठीण अशा आपणासमोर मी केव्हाही कट्यार ठेवण्यास तयार आहे. खानाच्या खुशीला हद्द उरली नाही. वरून हर्ष न दर्शविता खान म्हणाला, मग राजे केव्हा येतात? माफी असावी हुजूर, पण राजे इथे यायला डर घेतात. आपल्या स्नेहाचं सेवेचं प्रतीक म्हणून राजांनी भेट पाठवली आहे. आज्ञा होईल तर जरूर. पंतांनी गोपीनाथांनी टाळी वाजवली. हुजरे आत आले आणि तबक ठेवून माघारी गेले. पंताजी गोपीनाथांनी तबकातवरचे आच्छादन काढले. सुवर्ण तबकात रत्नजडित म्याणात बंदिस्त असलेली सुवर्णमुठीची नाजूक कट्यार होती आणि मखमलीच्या निळ्या छोट्या गिरदीवर मोत्यांचा कंटा होता. भान विसरून खानाने दोन्ही वस्तू उचलल्या. गोपीनाथ पंत म्हणाले, गुस्ताखी माफ हो हुजूर, पण विजापूर दरबाराच्या कट्यारीपेक्षा ही कट्यार नामी आहे. मतलब आपल्यापाशी जवाहिरे आहेत, ते कट्यारीची कदाचित किंमत करू शकतील, पण कंट्याची किंमत करणं अशक्य. खान कंटा पाहत होता. एक एक मोती बोरा एवढा होता. खान पुटपुटला, शिवाजीपाशी अशी दौलत आहे? हुजूर, आपल्या मेहरबानीची थोरवी काय सांगावी. हा तर एक बूंद आहे, पण एवढा भारी तोफा द्यायचा कारण? आपण फर्जंद शहाजी राजांचे दोस्त, म्हणजे वडिलांसमान. आपल्या आशीर्वाद राजांना लाभला तर राजे आपल्यासारख्या बुजुर्ग माणसावर दौलत निछावर करायला मागे पाहत नाहीत, याचं आपणास प्रत्यंतर येईल. खानाचा डावा हात दाढीकडे गेला. डोळे हातातल्या कंट्यावर खिळले होते. पंताजी गोपीनाथ सांगत होते, राजे कदाचित सदिल आहेत, वाईला यायला घाबरतात. आपण कौल द्यावा, राजे निर्भय होऊन जावळीस येतील. तुम्ही मागाल ते देतील. खानाने पंताजी गोपीनाथांच्याकडे पाहिले. त्याची नजर परत कंट्यावर गेली. खान म्हणाला, शिवाजी राजा हरामजादा काफर जावळी कुबल जागा, तिथं बोलावून दगा करणार नाही ना? पंताजी गोपीनाथ हसले. खान संतापला. का हसतोस? ऐकलं होतं, खानाची छाती पोलादी आहे हुजूर. एक गोष्ट सांगतो, आपण जावळीला या, आपल्या सर्व सैन्यानिशी या. राजे ते भाग्य समजतील. राजांचा आपल्यासमोर काय पाडाव, त्यांची ताकद केवढी. मुंगीनं हत्तीशी झुंजतो म्हटलं तर ते जमेल का? आपण राजांना आदिलशाही अवकृपेने सोडवून घेतलं तर राजे तृप्त होतील, करोडो होणाची बरसात करतील. करोडो होऊन राजांना लढणं कठीण, ते कठीण नाही. तुमच्या बाबतीत तर मुळीच नाही. 60,000 होणासाठी बजाजीला सोडणारा खान करोडो होणाच्या चक्रात पडला. त्याच्या मनाचा गोंधळ वाढत होता. तो ओरडला, लेकिन तुम बमन हो, गवाह बनकर यकीन दिला सकते हो. हम राजा की मुलाकात जरूर लेंगे. पंताजी गोपीनाथांनी शपथ घेतली. खानाला करोडो रुपयाची संपदा दिसत होती. खानाला विचार करायला उसंत हवी होती. त्याने पंताजी गोपीनाथांना मानाने ठेवून घेतले. पंताजी गोपीनाथ खानाच्या छावणीत खानाचा पाहुणचार घेत होते. कृष्णाजी पंतांनी या शिवाजीच्या वकिलांची अनेक सरदारांशी ओळख करून दिली. राजांची माणसे बावळटपणाने सारे पाहत छावणीत भटकत होती. खानाने खास मसलत भरवली आणि शिवाजीची भेट घेण्याचा आपला बेत सांगितला. वजीर सरदारांनी जावळीला जाऊ नये, शिवाजी विश्वासघात करील असा सल्ला दिला. खानाने कृष्णाजी भास्कराला विचारले, शिवाजी जावळी सोडून बाहेर येईल? हुजूर, मी अंदाज काढला आहे. काही झालं तरी जावळी सोडून बाहेर यायचं नाही असा विचार करून शिवाजी प्रतापगडावर बसला आहे. खान दाढी कुरवाळीत विचार करीत होता. त्याने निर्णय जाहीर केला. शिवाजी हरामजादा आहे. सरळ जंगामध्ये तो उतरणार नाही. जावळीला सैन्य घेऊन जाऊ. सरळ सापडला तर सरळ आणू, नाही तर जावळी मुलूक सफा करून शिवाजीचा मुर्दा घेऊन येऊ. हा विचार साऱ्यांना पटला. खानाने सर्वांना रजा दिली. कृष्णाजी भास्कर तेवढा ठेवून घेतला. खानाने विचारले, कृष्णाजी, शिवाजीपाशी एवढी दौलत आहे? हुजूर, शिवाजी म्हणजे जातीचा लुटारू. त्यानं जावळी लुटली, कल्याण खजिन्यासकट कल्याण भिवंडी लुटली, मोगलांचं जुन्नर लुटून घरात आणलं. त्याच्याजवळ काय नाही? खान साहेब, आपली गोष्ट सोडाच, पण मी आपला वकील म्हणून गेलो होतो तर परत येताना त्यानं मला भरजरी वस्त्र, मोत्यांचा चौकडा, सुवर्णाची कडी व पदक, एक अरबी घोडा व 5,000 होऊन दिले. खान आश्चर्याने पाहत होता. हा हुजूर, कृष्णाजी, शिवाजीची दौलत हाती घेऊ, मग शिवाजी घेऊ. शिवाजी जातो कुठे? खान हसला आणि तो हसल्यामुळे कृष्णाजीला हसावेच लागले.
दुसऱ्या दिवशी सन्मानाने पंताजी गोपीनाथांना परत पाठवले. पंताजी वकिली करून गडावर आले. सदरेवर सारे सरदार पंताजींनी आणलेली बातमी ऐकण्यास उतावीळ होते. राजांनी विचारले, पंत, खानाने काय निरोप दिला? राजे, खान आपल्या नजराण्यानं खुश झाले. आपल्या विनंतीनुसार जावळीला यायला तयार आहे, पण येताना ते सोडे येणार नाही. त्याच्याबरोबर त्यांची फौज सर्व सरंजामासह येईल. त्यात आम्हाला आनंद आहे. पंत, तुम्ही थकला असाल, विश्रांती घ्या. पंत मुजरा करून गेले. सायंकाळी राजे एकटेच पूर्वेच्या बुरुजावर उभे होते. जावळी खोऱ्यात थंडी उतरू लागली होती. राजांना गारवा जाणवत होता. मानेवरचे केस साऱ्याने रुळत होते. राजे भान विसरून समोरचे विस्तीर्ण जावळी खोरे निरखित होते. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. गडावर रात्र उतरली. चौक्या पहाऱ्यांच्या मशाली फरफरू लागल्या. पाठीमागच्या पावलांच्या आवाजाने राजे भानावर आले. कोण? मी मानकोजी. काका, काळोखात कशाला आलात? राजे, थंडी उतरते आहे, गार वारा सुटला आहे, अशा वेळी नुसत्या अंगरख्यानं वावरणं बरं नव्हे, म्हणून शाल आणली. शाल कुणी दिली? सदरेवर होतो, मनोहरीनं बोलावलं. उगीच राणीसाहेबांनी तिची निवड केली नाही. राजांनी अंगावर शाल घेतली व ते म्हणाले, चल जाऊ आपण. दोघे वाड्यावर आले. रात्रीचे भोजन झाले. राजे आपल्या महालात गेले. एकटेच बैठकीच्या लोडाला टेकून बसले. खूप वेळ तसाच गेला आणि महालात मनोहरीने प्रवेश केला. मनू, का आलीस? राजांनी विचारलं. समयांच्याकडे पाहत मनोहरी म्हणाली, आपली झोपायची वेळ झाली, तेव्हा समया शांत करायला. नको, राहू देत. आणि हे बघ, सदरेवर कोणी असेल तर पाठवून दे, तू झोप जा. राजांनी पंतांना बोलावायला सांगितले. पंत आले. राजांनी तानाजीला हाक मारून महालाबाहेर उभे केले. राजांनी महालाचे दार लावून घेतले आणि ते पंताजींना म्हणाले, पंत, बसा, संकोच करू नका, खूप बोलायचं आहे. पंत बसले नाहीत. राजे इरजाऱ्या घालीत होते. एकदम ते थांबले. पंतांजीकडे पाहत राजे म्हणाले, पंत, तुम्ही विश्वासाची माणसं, जुनी, राजकारणात पोहलेली, म्हणूनच आम्ही ही जबाबदारी तुमच्यावर टाकली. सदरेवर सारे होते म्हणून आम्ही फार विचारलं नाही. घडला तो करीना सांगा, आम्ही ऐकायला आतुर आहोत. पंतांनी प्रतापगड सोडल्यापासून खानाच्या छावणीत प्रवेश केल्यापर्यंत सर्व वृत्तांत सांगितला. पंत म्हणाले, राजे, खान धूर्त आहे, बुद्धिमान आहे. जसा शरीराने बळकट आहे तसाच तो मनानं खंबीर आहे. पण काय? आपला तर्क बरोबर ठरला. आपली भेट उघडताच ती पाहताच खान बैठकीवरून उतरला. त्या दोन्ही चिजा पाहून त्याचे डोळे विस्पारले. खानाचा लोभी स्वभाव ओळखणं फारसं कठीण नव्हतं. पुढे सांगा. खान जावळीला यायला राजी आहे. त्याचा हेतू? मी गेल्यानंतर खानानं बैठक भरवली. साऱ्यांनी जावळीला जाऊ नये असा सल्ला दिला, पण खानाने ते मानलं नाही. राजे एकटक पंतांजीकडे पाहत होते. राजे म्हणाले, पंताजी, हा आमचा जीवनमरणाचा प्रसंग आहे. तुम्हाला भवानीची शपथ आहे. खानाच्या मनात काय आहे हे आम्हाला खरं सांगा. हे संकट पार पडलं तर राजाचा कारभार तुमच्यासारख्या विश्वासू माणसाला आम्ही देऊ. पंताजी गोपीनाथांनी शपथ घेतली. ते म्हणाले, राजे, राजकारण अत्यंत सावधतेनं करावं हे उचित आहे. आपण विश्वास धरावा. आजवर इमाने इतबारे सेवा केली, ती लक्षात घ्यावी. ती लक्षात घेतली म्हणून ही जोखीम तुमच्यावर टाकली. सांगा पंत, खानाचा इरादा मैत्रीचा आहे की? राजे, खानाच्या मनात दृष्ट बुद्धी आहे. सल्ला करून तुम्हास भेटीस आणून कार्यभाग साधताच दगा करून कैद करून विजापुरास न्यावे ऐसे आहे. मग तुमचा सल्ला काय आहे? खान लालचावला आहे. त्याचा फायदा घेऊन खानास नाना प्रकारे जावळीस घेऊन येतो. तुम्हास हिंमत असली तर खानास एकांगी करून मारावा, लष्कर लुटावं, राज्य आपलं करावं. राजांना तो विचार पटला. पंताजींना राजांनी प्रसन्न होऊन 5,000 होऊन दिले. ते म्हणाले, पंत, तुम्ही खानाकडे जा. त्याला सांगा, राजा भीतो, भेटीस यावयास धीर पुरत नाही, तरी आपण जावळीस यावे. हाती धरून धीर भरवसा घेऊन 5 शहाचे मुलाजमतीस घेऊन जाऊन मला ऊर्जित करतील तरी थोरपण आहे. दुसऱ्या दिवशी राजांचा निरोप घेऊन पंताजी गोपीनाथ खानाकडे परत रवाना झाले. खान जावळीत उतरणार याबद्दल राजांना कसली शंका नव्हती. राजांनी भराभर पावले उचलली. नेताजी पालकरांना जावळी आणि वाई रोखण्याचे काम दिले.
खान जावळीला उतरला की त्यांनी घाट माथा सांभाळावा असे ठरले. साऱ्या सरदारांच्या जागा अशाच तऱ्हेने राजांनी निश्चित केल्या. गडावरून जावळीचा नकाशा समोर होता. राजे सर्वांना आपापली ठिकाणे दाखवित होते. सरदारांना आता चेव चढला होता. लढाईसाठी ते आतुर झाले होते. राजे कोयना खोऱ्यात फेरफटका मारून आले. खानाला उतरण्यासाठी कोयना खोरे सोयीचे होते. खानाच्या तळासाठी राजांनी प्रतापगडापासून दक्षिणेस कोसभर अंतरावर असलेल्या पार गावाजवळ खानाच्या छावणीची जागा निवडली. रडतोंडीच्या घाटाने उतरताना खानाला त्रास होऊ नये म्हणून वाटेवरची झाडे तोडून मार्ग मोकळा केला. पंताजी गोपीनाथ यावेळी खानाशी वाटाघाटी करीत होते. पंताजी गोपीनाथांनी खानाला पुरा विश्वास दिला. तो म्हणेल ते कबूल केले. पंताजींनी सांगितले, राजा चदिल आहे, म्हणूनच आपल्याला जावळीत येण्याचा त्रास. तिथं भेटीस येतील. दिलासा करून बरोबर घेऊन जाणे. खानाने ते मान्य केले. निरोप घेता घेता गोपीनाथांनी खानास विनंती केली, ऐश्वर्यात उणेपणा पडणार नाही, पण अशा भेटीच्या प्रसंगी काहीतरी खास खरेदी करून खानांना भेट द्यावी अशी राजांची इच्छा आहे. आपल्या छावणीत असलेला बाजार हिऱ्या मोत्यांनी व्यापारी जर आपल्याबरोबर येतील तर तिथंच खरेदी होऊन आपला व आपल्या सरदारांचा यथोचित सत्कार करता येईल. बेशक बेशक, हमारे साथ मोतिये जवाहिरे सभी तो आएंगे. खानाने आपल्या खास विश्वासाचे सरदार जावळीची व्यवस्था पाहण्यासाठी पंतांजींबरोबर पाठवले. खानास पुरा विश्वास यावा म्हणून राजांनी त्यांच्या सर्व सोयी करावयाचे मनावर घेतले. कोयनाकाठच्या पार गावाजवळ सैन्याला तळ द्यायला प्रशस्त जागा व्हावी म्हणून झाडे झुडपे तोडून चांगले विस्तीर्ण मैदान केले. दाट जंगलाने व्यापलेल्या कोयना खोऱ्यात तेवढीच मोकळी जागा दिसत होती. खानाच्या तळापासून जागोजाग धारकऱ्यांच्या गुप्त व प्रकट चौक्या ठेवून त्यावर कारकून नेमले. खानाच्या भेटीसाठी राजांनी गडाखालच्या माचीसोंडेची जागा निवडली. ही जागा अशा ठिकाणी होती की गडावरून तेथे संपूर्ण लक्ष ठेवता येत होते. आनाजी मलकऱ्यांना राजांनी या जागी उत्तम सदर उभारण्याची आज्ञा केली. राजे म्हणाले, आनाजी, सदर अशी तयार करा की असली देखणी ऐश्वर्य संपन्न सदर विजापूरच्या दरबारीही नसावी. पंताजी गोपीनाथ बरोबर जी खानाची माणसे आली होती त्यांनी कोयना तळाची जागा पाहिली. त्यांना ते ठिकाण पसंत पडले. तेथून भेटीची जागा नजरेच्या टप्प्यात येत होती व नदीकाठ असल्याने तो पाठीशी घालून प्रसंग आलास तर किल्ल्याला चटकन शह देता येण्यासारखा होता. राजांनी खानाच्या माणसांना भरपूर द्रव्य देऊन त्यांना संतुष्ट करून पाठवले. खानाने वाईची छावणी दुभंगली, आपली माणसे निवडली व तळ जावळीला हलवण्याची आज्ञा दिली. खानाचा निम्मा तळ जावळीकडे सरकू लागला. हत्ती तोफांचे गाडे ओढू लागले. खानाबरोबर निवडक 10-12 हजार स्वार, तोफखाना, पायदळ, बुतरनाला बाणांचे उंट व जेजा आला होता. जंगली व डोंगराळ प्रदेशातून एवढा कबिला चढविताना व जावळी खोऱ्यात उतरताना खानाच्या लोकांच्या नाकी दम धरला. खान आपल्या प्रचंड लष्करासहित कोयना खोऱ्यात आला. छावणीची जागा पाहताच खान खुश झाला. रडतोंडीच्या घाटाने उतरताना झालेले सैन्याचे हाल विसरून गेला. शाही डेरे उभारले होते. हजारो घोड्यांची पागा उभी राहिली. हत्ती साखळदंडाने ठाणबंद केले होते. उंटांच्या तांड्यांनी पूर्वेकडचा माळ व्यापला. तोफांचे अवजड गाडे, लहान मोठ्या तोफा छावणीत विखुरल्या होत्या. खानाच्या सैन्याला मदत करण्यासाठी राजांनी शेकडो बेगारी छावणीत पाठविले. खानाबरोबर आलेले बाजार बुणगे छावणीपाशी आपला बाजार भरविण्यात गर्क झाले होते. त्यात हर जिन्नस भरला होता. मोतिये जवाहिरे खानाच्या भेटीकडे डोळे लावून बसले होते. भेट होताच मानकऱ्यांना आहेर करण्यासाठी शिवाजी मोठी खरेदी करणार याबद्दल त्यांची खात्री होती. गडावरून खानाची छावणी दिसत होती. खानाच्या तळावर असलेल्या प्रत्येक वस्तूचा तपशील राजांना मिळत होता. खान छावणी स्थिर होताच राजांनी दूर ठेवलेले सैन्य जवळ आणण्यास सुरुवात केली. ढवळे घाटात चंद्रगडावर लोक ठेवले. नेताजी पालकर महाबळेश्वरची वाट अडवून बसले होते. सिलमकर
ची घोलीचे घाटी नेमले होते. जावळी अंगाला बांधल होते. अफजल खानाचे सैन्य चांगलेच कोंडले होते. पण खान निराळाच विचार करीत होता. शिवाजीची भेट घ्यायची, जमलं तर शिवाजीला गिरफ्तार करायचं, नाही तर भेटीच्या निमित्तानं एवढी मोठी फौज जावळीत घुसलीच आहे. शिवाजी गडावर गेला तर नुसत्या तोफांच्या माऱ्याने गड जमीनदोस्त करता येईल. शिवाजी जातो कुठे? भेटीच्या अटी ठरवण्यासाठी दोहो बाजूंचे वकील एकमेकांकडे खेपा घालीत होते. भेटीच्या अटी ठरल्या. भेटीसाठी दोघांनी सशस्त्र यावे. सदरेत कोणीही दोनापेक्षा अधिक खासबदार शर्यतरक्षक आणू नयेत. प्रथम खानाने भेटीच्या जागी यावे व राजांची वाट पाहावी. दोघांच्याही रक्षणासाठी आणखीन 10 सैनिक येतील. त्यांनी भेटीच्या जागेपासून बाणाच्या टप्प्यावर उभे राहावे. दोघांच्या भेटी एकांतात व्हाव्या. ह्या अटी दोघांनीही मान्य झाल्या. एक दिवस आड करून भेटीचा दिवस ठरला. भेटीच्या आदल्या दिवशी राजे संध्याकाळी भेटीच्या जागेवर गेले. त्यांनी शामियाना निरखला. चारी बाजूंनी दाट रान होते. माथ्यावर गड होता. राजांचा पराजय तेथे निश्चित होणार होता. राजे सारे डोळ्यात साठवून माघारी गेले. राजगडावर जिजाबाईंना कळविण्यासाठी विश्वासू हेर पाठवला होता. राजांच्या जवळ निवडक माणसे होती. साऱ्यांच्या चेहऱ्यावर उद्या काय होणार याची चिंता होती. आपले काम दक्षतेने पार पाडावे ही खबरदारीची जाणीव होती. रात्र झाली. षष्टीची धीट चंद्रकोर आकाशात दिसत होती. खानाच्या तळावरचे असंख्य पलोते खानाच्या छावणीचा विस्तार स्पष्ट करीत होते. राजांचा खास नजरबाज तातडीने गडावर आला होता. राजांच्या महालात तो उभा होता. राजे पाठीवर हात बांधून निर्जाऱ्या घालीत होते. बहिर्जी सांगत होता, खान भारी आहे. 1.5 गज उंच आहे. 2 वावेचा घेर आहे. पहार सहज वाकवतो व परत सरळ करतो, असं त्याचं बळ आहे. पडलेली तोफेची गाडी एकट्याने उचललेली मी पाहिली आहे. असं? ठीक, सांग. विजापूरहून येताना तो 60 बेगमा मारून आला, असं छावणीत बोलतात. त्याच्या गुरुनं पाहताच मस्तक दिसलं नाही, असं म्हटल्याचं सांगतात. अंगचं बळ हेच त्याचं हत्यार आहे. खानाबरोबर रक्षक म्हणून कोण येतो? बंडा सय्यद खेरीज खानाचा कोणावरही विश्वास नाही. तोच येणार अशी खास बातमी आहे. हा सय्यद बंडा कोण? खानाच्या उंचीचा, अंगलटीत कमी भासला तरी पोलादी हाडाचा आहे. पट्टा फिरवण्यास महशूर आहे. मतलब 9 हातांवरचा माणूस गारद करून तो दुसरा हात करण्याआधी आपली पहिली जागा घेतो, असं सांगतात. दुसरा कोणी नाही. खान गाफील आहे. आपल्या बळाचा त्याला विश्वास आहे. छावणीत तह होणार आहे हा भरवसा आहे. खानाच्या तळावर आपल्या माणसांची नजर आहे. 9 हातावरचा माणूस गारद करतो? राजे पुटपुटले. जी, बहिर्जी उतरला. काही नाही बहिर्जी. राजांनी आपल्या हातातील पोहची उतरवली आणि ती बहिर्जीला देत म्हणाले, तुझ्या कामाला तोड नाही. भेटीपर्यंत काही महत्वाचं समजलं तर कळवण्यात विलंब करू नको जा. बहिर्जी मुजरा करून गेला. राजे काही क्षण विचारात होते. दुसऱ्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. राजे गडबडीने सदरेवर आले. नेताजी, बांधल जेते हे तर केव्हाच आपल्या जागी गेले होते. उरलेले राजांची आज्ञा ऐकण्यास उतावीळ होते. आत्रे, माणकोजी, 10 तोंडे, रांझेकर, सुभानजी, इंगळे, येसाजी, कंक, तानाजी मालुसरे, संभाजी, कावजी असे अनेक वीर राजांच्याकडे पाहत होते. राजे सदरेवर येऊन बैठकीवर बसले. राजाने विचारले, माणकोजी काय म्हणतात आमचे वीर? तानाजी म्हणाला, जागला बसून कंटाळाला. आता कामगिरी सांगा. तुम्हाला मुद्दाम ठेवून घेतला आहे. तुम्ही आणि तुमच्या मावळ्यांनी उद्या शामियाना राखायचा आहे. दिवस उगवायच्या आत साऱ्यांनी आपापल्या जागा घ्यायच्या. खानाच्या माणसांच्या नजरेत एक माणूस येता कामा नये. खानाचा फडशा पाडला की वर आलेला एक माणूस खाली जाता कामा नये. हिरोजी, तानाजी, येसाजी, तुम्ही शामियान्याच्या बाजूला झाडीत आपल्या माणसांसह राहा. या प्रसंगी आमचं लक्ष एका खानावर नाही. नुसता खान गारद होऊन राज्य साधणार नाही. खानानं आणलेली अपार संपत्ती, शामियाने, बाडबिछायत, शेकडो तोफा, हजारो घोडी, उंट, हत्ती सारं आपणाला हवंय. त्यानंच आमचं राज्य संपन्न होणार आहे. हातचं काही गमावू नका. राजांचा प्रत्येक शब्द मनात साठवला जात होता. राजांनी विचारले, आम्ही खानाला कसं भेटायला जावं? कृष्णाजी बंककर म्हणाले, राजे, अंगाला सील करा.
भेटीच्या अटीनुसार 2च हत्यारबंद नेता येतील. आमच्याबरोबर कोणी यावं? सारे उतावीळ नजरेने राजांच्याकडे पाहत होते. राजे म्हणाले, तुम्हा प्रत्येकाला यावंसं वाटतं हे आम्ही ओळखतो, पण आम्ही आमची माणसं निवडली आहेत. कोण? मानकोजीनं अधीर होऊन विचारलं. एक संभाजी कावजी. खानाच्या ताकदीला तोड देणारा तेवढाच आम्हाला दिसतो. संभाजीची छाती फुगली. राजे म्हणाले, संभाजी, हुरळून जाऊ नका. ताकदीबरोबरच अकलेचंही काम आहे. जे सांगेन ते धाणी धर. आणि दुसरा? राजांनी सर्वांवर नजर फिरवली. त्यांनी विचारले, आमचा जीवा कुठे दिसत नाही? अस्सल खालच्या सदरेवर माणकोजी उतरला. त्याला बोलवा. जीवा महाल आला. राजांनी विचारले, जीवा, तू येशील आमच्याबरोबर उद्या? साऱ्यांच्याकडे इतकेच जीवाला आश्चर्य वाटले. तो आनंदून म्हणाला, नशीब माझं थोर. जीवा, तयारीने राहा. सकाळी सर्व सांगेल. राजांनी सर्वांना निरोप दिला. राजे झोपायला गेले. समया शांत करायला मनोहरी गेली तेव्हा राजे शांतपणे झोपी गेले होते.